आज जर तक्रारीचा कार्यक्रम जो ठेवण्यात आला आहे त्याच्यामध्ये किती तक्रारी आल्या मॅडम आणि किती सोडवण्यात आल्या, किती पेंटिंग बनवल्या होतात? आजचे जे पोलीस दरबारमध्ये जवळपास 48 तक्रारी आल्या, त्यापैकी 26चं निराकरण झालेलं आहे. 22 जे पेंडिंग आहे तर काही समोरचे लोक आहेत त्यांना बोलून त्यांच्या आपसात गुन्हा दाखल करायचं किंवा त्यांचं काय म्हणणं आहे किंवा बरेचशा प्रकरणात समोरचं गैर अर्जदार आले नाहीत, त्यामुळे 22 पेंडिंग आहे. नाही, खूप छान उपक्रम आहे. याच्यामुळे कसं डायरेक्ट आपलं अर्जदार गैर अर्जदारांशी बोलणं होतं आणि त्यांना इन्स्टंट जे आहे किंवा लगेच त्यांना त्यांच्या तक्रारीचं निवारण होतं. म्हणून मला तरी वाटतं की ही योजना नेहमी महिन्यातून एकदा तरी कार्यान्वित ठेवली पाहिजे, हे माझं मत आहे. जसं सामान्य नक्कीच पोलीस जे आम्ही पोलीस प्रशासन जे कर्मचारी अधिकारी आहेत ते सगळं आमचे ह्याच उद्देश असतो की जास्तीत जास्त जे तक्रारी आहेत जनतेचे त्यांच्या लवकरात लवकर निराकरण व्हावं आणि त्यांना न्याय मिळावा, हाच उद्देश असतो. आणि ह्या उपक्रमाचा नक्कीच त्यांना फायदा झालेला आहे असं मला वाटतं. ह्या उपक्रमाद्वारे मी जनतेला हेच आव्हान करते की ज्या वेळेस तक्रारी निवारणीचा दरबार लागतो त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहा आणि तुमचं लगेच त्याच वेळेस तुमच्या तक्रारीचा निपटारा होतो. म्हणून मी आव्हान करते की त्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून आपल्या तक्रारीचं निवारण करून घ्यावं, हे मी जनतेला सांगू इच्छितो. नाही, हुडकेश्वरमध्ये सर्व प्रकारच्या तक्रारी आल्या आणि त्यामध्ये जास्तीत जास्त थोडंसं फसवणुकीच्या होत्या आणि जे प्रॉपर्टी संबंधी वाद होतं त्या प्रकरणाचे जास्त तक्रारी आलेल्या होत्या. प्रॉपर्टी संबंधित एकच प्लॉट 2-3 जणांना विक्री केली आहे, अशा प्रकारचे घेत आहेत. तसं खरेदी विक्री करण्याला काय सांगता येईल? खरेदी विक्री करणाऱ्यांनी तर आधी मी हे विचार करते की त्यांनी आधी व्हेरीफाय करायला पाहिजे की नंतर बरेचदा त्यांना त्रास होतो किंवा मग पैसे मिळत नाही, पैसे फसून जातात. तर आधी कुणाची आपण प्रॉपर्टी खरेदी करतो तो संबंधित विभागाकडे जाऊन त्या प्रॉपर्टी संबंधाने त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी व्यवहार करायला पाहिजे. हा जो कार्यक्रम दाखला झाला आहे हा लोकांचा असं मत आहे की 3-3 महिन्यांनी हा कार्यक्रम झाला पाहिजे, आपलं काय सांगायचं याबद्दल? नाही, बरोबर आहे, जनतेचं बरोबर मत आहे की हा कार्यक्रम वारंवार घेतला पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या लगेच तक्रारीचे निराकरण होते. त्यामुळे हा उपक्रम खूप छान आहे आणि असं व्हायलाच पाहिजे. थैंक यू। सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ। धन्यवाद।